आणि बीडमध्ये आज मनोज जरांगेंची इशारा सभा होणार आहे। तब्बल 100 एकर जागेवर या सभेचं आयोजन करण्यात आलंय। मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे आणि जरांगे इशारा सभेमध्ये नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज इशारा सभा आहे। साधारणतः 2 वाजता सभेला सुरुवात होणार आहे आणि मी सध्या जिथं सभा होणार आहे तो आहे पाटील ग्राउंड, म्हणजे सोलापूर धुळे हायवे जो आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याच्या बाजूला जवळपास 70 एकरचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा जी आहे, इशारा सभा ती आयोजित करण्यात आलेली आहे। आणि हा जो परिसर जर पाहिला तर या बाजूला जे आहे महिलांसाठी हे दालन करण्यात आलेलं आहे आणि बाजूचा जो परिसर आहे तो पुरुषांसाठी वगैरे दालन करण्यात आलं। एकंदरीत साधारणतः 8 ते 10 लाख मराठा समाज बांधव इथे येतील असा जो अंदाज आहे सध्या तरी वर्तवण्यात येतोय। मनोज जरांगे पाटील आजच्या इशारा सभेमध्ये काय बोलतील हे पाहावं लागेल। आणि हा जो परिसर आहे पूर्णपणे हा पाटील ग्राउंड आहे आणि याच ठिकाणी संपूर्ण जो समाज बांधव आहे इथे येणार आहे। नेमका आता जरांगे पाटील आजच्या या सभेमध्ये काय बोलतील, सरकारला जो अल्टिमेटम दिलेला आहे खरोखरच सरकारबद्दल काय बोलतील, समाज बांधवाला काय दिशा देतील हे पाहणं आता जिकिरीचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।